बालसभेसाठी आवश्यक सूचना. सर्वप्रथम एक व्यवस्थित जागा जेथे शांततेत बसता येईल असे स्थान नक्की करा. एक टेबल किंवा सोफ्यावर आसन टाकून भगवंतांची ऑल इन वन मूर्ती ठेवू. ऑल इन वन मूर्तीमध्ये भगतजी महाराजांचा फोटो पूजनसाठी पूजेतून काढून ठेवूया. गुरुपूजनसाठी कुंकू आणि तांदूळ व शक्य असेल तर फूलही ठेवावे. समूह आरतीसाठी आरतीही तयार ठेवावी. खास नोंद: लहान मुलांनी आरती प्रगटवण्यासाठी घरातील मोठ्या व्यक्तींची मदत घ्यावी. वन्दे श्रीपुरुषोत्तमं च परमं धामाक्षरं ज्ञानदं वन्दे प्रागजिभक्तमेव मनघं ब्रह्मस्वरूपं मुदा वन्दे यज्ञपुरुषदासचरणं श्रीयोगिराजं तथा वन्दे श्रीप्रमुखं महन्तगुणिनं मोक्षाय भक्त्या सदा मोक्षाय भक्त्या सदा मोक्षाय भक्त्या सदा. स्वागतम स्वागतम स्वागतम. आजच्या उत्सव सभेमध्ये सर्व बाळकांचे हार्दिक स्वागत आहे. अरे पण आज उत्सव कसला? बरोबर, होळीचा. हा बाळ मित्रांनो, पण होळीच्या दिवशी आपल्या गुरु परंपरेतील कोणत्या गुरूंची जन्मोत्सव असतो? यस, भगतजी महाराज. तर चला बाल मित्रांनो, आजच्या आपल्या या उत्सव सभेची तसेच भगतजी महाराजांच्या जन्मजयंतीच्या सभेची सुरुवात जोरदार जयनादने करूया. बोला श्री स्वामीनारायण भगवान की जय. अक्षर पुरुषोत्तम महाराज की जय. गुणातीतानंद स्वामी महाराज की जय. भगतजी महाराज की जय. शास्त्रीजी महाराज की जय. योगीजी महाराज की जय. बोला गुरुहरी प्रमुख स्वामी महाराज की जय. बोला गुरुहरी महंत स्वामी महाराज की जय. प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सव की जय जय जय. एकदा भगतजी महाराज भजन करत करत भांडे स्वच्छ करण्याची सेवा करत होते. एका भांड्याला मिठाईचा तेलकटपणा असल्याने डाग जात नव्हते, म्हणून त्यांनी तो डाग काढण्यासाठी जोर लावला. परंतु थोड्या वेळासाठी त्यांचं स्वामीनारायणचे भजन थांबले. तेव्हा लगेचच गुणातीतानंद स्वामी तेथे येऊन पोचले व म्हटले, प्रागजी, गंदा होऊन काय सेवा करत आहे? बालमित्रांनो, जरा विचार करा. भगवंताच्या भजनशिवाय आपण जे काही करतो ते गुणातीतानंद स्वामींच्या दृष्टीने खराबच आहे. तर चला, आजच्या सभेची सुरुवात आपण भगवंताच्या भजनाने, त्यांच्या नामस्मरणाने करूया. जय अक्षरपती पुरुषोत्तम, जय जय स्वामी सहजानंद. जय अक्षरपती पुरुषोत्तम, जय जय स्वामी सहजानंद. नारायण नटवर घनश्याम, स्वामी नारायण भगवान. नारायण नटवर घनश्याम, स्वामी नारायण भगवान. जय अक्षर
जय जय स्वामी सहजानन्द जय अक्षरपति पुरुषोत्तम जय जय स्वामी सहजानन्द स्वामी सहजानन्द महाराज महंत स्वामी मा विचरे आज स्वामी सहजानन्द महाराज महंत स्वामी मा विचरे आज महंत स्वामी मा विचरे आज अनेक जीवोना कल्याण काज महंत स्वामी मा विचरे आज अनेक जीवोना कल्याण काज जय अक्षरपति पुरुषोत्तम जय जय स्वामी सहजानन्द जय अक्षरपति पुरुषोत्तम जय जय स्वामी सहजानन्द 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 भगतजी महाराजांच्या साधनेचा प्रारंभ होतो नारायण कुंड येथून. गुणातीतानंद स्वामी खामळा गावाहून सारंगपूर जाण्यासाठी निघाले होते. सारंगपूर गावाच्या सीमेवर नारायण कुंड येथे स्वामी शौच क्रियेसाठी गेले. त्यानंतर भगतजी महाराज त्यांचे हात धुण्याच्या सेवेत लागले होते. तेव्हा गुणातीतानंद स्वामी म्हटले, प्रागजी, माझ्या हृदयात ज्ञान तर खूप आहे, परंतु त्याला ग्रहण करेल असं कोणी पात्र नाही. हे ऐकून भगतजी महाराज म्हटले, स्वामी, ते ज्ञान तुम्ही मला देऊ शकता? तेव्हा स्वामी म्हटले, ते तर जो शूरवीर असेल, देह आणि इंद्रियांचा चूर करून आमच्या जवळ राहून कठोर साधना करेल त्यालाच ते ज्ञान मिळेल. हे ऐकून भगतजी महाराजांनी संकल्प केला साधना करून लवकरात लवकर ब्रह्मरूप होण्याचा. तर चला बालमित्रांनो, आपणही संकल्प करूया चांगल्या अभ्यासाचा, सत्संगात प्रगती होण्याचा आणि आपल्या गुरुहरींना प्रसन्न करण्याचा. या संकल्पाच्या परिपूर्ततेसाठी आपण सर्व प्रार्थनेत जोडूया. हे अक्षर पुरुषोत्तम प्यारा मंगल करनारा पाय पडीने
दुनियेच्या आध्यात्मिक इतिहासात भगतजी महाराजांसारखे साधक मिळणे खूप दुर्मिळ आहे. त्यांनी 3.5 वर्षाच्या वयातच ब्राह्मी स्थिती प्राप्त करून घेतली होती, साक्षात्कार करून घेतला होता. तर चला बालमित्रांनो, अशाच भगतजी महाराजांचा आपण अधिक परिचय मिळवूया एका व्हिडिओद्वारे. भगतजी महाराज दिवसभर सेवा करायचे आणि रात्री गुणातीतानंद स्वामींजवळ जाऊन कथा वार्ता ऐकायचे. तर बाळमित्रांनो, आपण पण आता
आपले बालप्रवृत्ती संत पूज्य अखंडमुनी स्वामींच्या मुखाने कथा वार्तेचा लाभ घेऊया. श्री स्वामीनारायण भगवान की जय. अक्षर पुरुषोत्तम महाराज की जय. गुणातीतानंद स्वामी महाराज की जय. भगत जी महाराज की जय. प्रमुख स्वामी महाराज की जय. महंत स्वामी महाराज की जय. प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सव की जय. आज फाल्गुन पूर्णिमा है. भगत जी महाराज का जन्मदिन. भगत जी महाराज उन्होंने अपने संप्रदाय में एक ऐसा आदर्श स्थापित किया, एक ऐसी साधना स्थापित की, तो उसके बारे में हम एक दो प्रसंग देखेंगे कि भगत जी महाराज एक तो हमारे जैसे सामान्य गृहस्थ थे, उसमें भी गृहस्थ में भी थोड़े दर्जी प्रकार के उनकी जाति थी, जो समाज में उनको ज़्यादातर बुलाया नहीं जाता था. तो ऐसी जाति में भी उन्होंने ऐसी साधना की और ऐसे अपने गुरु गुणातीतानंद स्वामी को राजी किया कि गुणातीतानंद स्वामी को उनको नहीं देने का ज्ञान, नहीं देने की ऐश्वर्य और शक्ति वो अपने आप दे दी. जैसे कोई बबूल का पेड़ हो और उसके ऊपर केला कभी हो सकता है, तो वैसा भगत जी महाराज वो बबूल के पेड़ जैसे समाज में बोले जाते थे, लेकिन उनके ऊपर केले हुए. इसका मतलब कि भगत जी महाराज ने एक बार गुणातीतानंद स्वामी के साथ वहाँ घूमने को खेत में गए थे, और वहाँ ऐसे बातों बातों में ही गुणातीतानंद स्वामी ने बोला कि यहाँ जो आम के पेड़ है वो सूखे जा रहे हैं. तो इतना ही सिर्फ बातों बातों में बोला था, और वहाँ पता है कितने पेड़, 400 पेड़ थे, 400 पेड़. लेकिन भगत जी महाराज ने बाद में खुद आकर 4-4 बाल्टी एक एक पेड़ को उन्होंने कुएं में से खींचकर निकालना और हर एक पेड़ तक पहुँचाना, इतनी अकेले ने की सेवा. और ये सेवा कैसे की? गुणातीतानंद स्वामी ने बोला नहीं है कि आपको करने की है, सिर्फ बातें ही बातें करने में सुन लिया और गुणातीतानंद स्वामी की इच्छा पहचान ली और उन्होंने ये की. एक बार तो क्या हुआ, गुणातीतानंद स्वामी ऐसे कथा कर रहे थे और सामने ही भगत जी महाराज बैठे थे. भगत जी महाराज को बोले, भगत जी गिरनार को बुला के लाओ. तो वो तो उठ गए और गिरनार को बुलाने लगे, तो पूरी सभा हंसने लगी. तो सभी लोगों ने बोला, गिरनार तो कभी आ सकता है, वो तो पर्वत है, वो कैसे आएगा? तो भगत जी महाराज ने बोला, मुझको तो मेरे गुरु ने बोला है कि उसको बुला के लाओ, मैं वहाँ जाके उसको बोलूँगा कि आपको गुणातीतानंद स्वामी ने बुलाया है, आना ना आना उसका काम है. तो ऐसे तो बहुत सारी सेवा की है कि जैसे जैसे गुणातीतानंद स्वामी की जीभ टेढ़ी हुई थी, मने की जैसी जितनी भी आज्ञा हुई थी वो सभी आज्ञा का पालन उन्होंने किया था. और ऐसा करके फिर हाथ छूटी बला, म्हणजे नहीं देने चाहता था तो भी दे दिया, ऐसा गुणातीतानंद स्वामी ने अपना ज्ञान दे दिया. तो आज हम जानते हैं कि हमारी एकांतिक गुरु परंपरा में आज भगत जी महाराज का नाम लिया जा रहा है, जिन्होंने कभी भगवे कपड़े नहीं पहने हैं, गृहस्थ के ही कपड़े में हैं, पांडरे ड्रेस में है, फिर भी इतनी अच्छी तरह से उन्होंने साधना की और साधना का एक आदर्श है. सो ऐसे भगत जी महाराज थे. और इसी दिन हम जानते हैं कि होली हम मनाते हैं, धुलेटी मनाते हैं. तो भगवान स्वामीनारायण जब वड़ताल में थे तो वहाँ निष्कुणानंद स्वामी ने बार बार द्वार वाला हिंडोला बनाया था, और ऐसा हिंडोला बनाया था आम के पेड़ के नीचे झूलता हुआ, और उसके ऊपर कीर्तन भी था, और वो कीर्तन भी हुआ. और वह क्या हुआ कि उस 12 बार द्वार पे भगवान स्वामीनारायण ने 12 स्वरूप दिए और सबको दर्शन दिए. तो ऐसे ज़बरदस्त वहाँ होली हुई. एक जगह पर संत, एक जगह पर हरिभक्त, और दोनों उधर हौज भी बड़े बड़े हैं जो आज भी है वहाँ. आप जो लोग जब जाओगे वड़ताल तो पता चलेगा. तो वहाँ रंगों से भरे हुए हौज थे. तो हौज में से पिचकारी से लेने का कलर और एक दूसरे संत
हरिभक्त और हरिभक्त से संत पर एक दूसरे के साथ वो होली खेलते थे। तो ऐसे होली पर उन्होंने मनाई थी, इसलिए बोलते ना, हे वड़ताल घाम फुलवाड़ी रे हिंडोलो आबानी डाल, ऐसा एक कीर्तन बनाया था। दूसरा भी एक कीर्तन निष्कुणानंद स्वामी ने, क्योंकि निष्कुणानंद स्वामी ने ही वो झूला बनाया था, तो निष्कुणानंद स्वामी ने भी झूला भी बनाया था अपने हाथों से, क्योंकि वो कारपेंटर थे और उन्होंने कीर्तन भी रचा था। तो उन्होंने कीर्तन, हे लागे वैकुंठ थिरुड़ो वरताल हिंडोळे हरि झूलता रे, फूल दोलनो उत्सव रसाल हिंडोळे हरि झूलता रे। तो ऐसे हिंडोला और धुलेटी, जिसको बोलते हैं हम रंग पंचमी, तो ऐसी भगवान स्वामीनारायण को उत्सव प्रिय थे। उत्सव खलहु मानवा, उत्सव प्रिय मनुष्य होते हैं। तो भगवान स्वामीनारायण भी ऐसे उत्सव धुलेटी होली के मनाए हैं और बहुत सबको मज़ा किए, लेकिन उसमें विभत्स जो गाने गाते थे वो बंद करवाए और अच्छी तरह से होली, जिसमें दारू नहीं, मांस नहीं, मटन नहीं, पार्टी नहीं, हाँ, तो ऐसे एकदम शुद्ध पवित्र ऐसा उत्सव करवाए थे। और उस उत्सव में जब वहाँ दक्षिण गुजरात के बाह्य थी, तो उनको जब भगवान स्वामीनारायण ने बोला कि हम आपके ऊपर प्रसन्न हैं तो आप कुछ मांगो, तभी उन्होंने भगवा मांगा था, महाबड़वंत माया तमारी जेणे आवरिया नर नारी, एव वरदान दीजिए आपे एह माया मने न व्यापे। हे भगवान स्वामीनारायण, कि आपकी बनाई हुई ये जो माया है, तो माया में हम फंसे नहीं और हमारा मन आप में ही रहे और आपकी दृष्टि हमारे पर बनी रहे और हम आपको पाकर धन्य हो जाए। तो ऐसी जो मांगना था, तो ऐसा अच्छी तरह से मांगा था, तो उसके ऊपर भी भगवान स्वामी खुश हो गए थे, तो ऐसे फगवा दिए थे। तो कहने का मतलब कि भगत जी महाराज का भी आज दिन है और होली का भी दिन है और रंग पंचमी का भी दिन है। तो हम सभी ऐसे रंग पंचमी मनाए कि भगवान स्वामीनारायण, अक्षर पुरुषोत्तम महाराज और महंत स्वामी महाराज राजी हो और वो हमारे ऊपर ऐसे राजी हो कि हमको इस बहुजल माया से पार करवाए। ऐसे भगवान और संत के चरणों में प्रार्थना। श्री स्वामीनारायण भगवान की जय। वरतालचे कोठारी गोवर्धनभाई यांचे सहाय्यक बेचर भगत होते, तर त्यांनी एका वेळेस भगतजी महाराजांना त्यांचा एक कुर्ता शिवायला दिला। तर भगतजी महाराजांनी बिना माप घ्यायचाच तो कुर्ता शिवून दिला। तर हे बघून बेचर भगत खूप प्रसन्न झाले। तेव्हा भगतजी महाराजांनी त्यांना सांगितलं की मला तर फक्त शरीराचाच नाही, पण मी तर आत्माचा कुर्ता सुद्धा शिवू शकतो। आत्म्याचा कुर्ता म्हणजेच की ब्रह्मस्थिती। तर ही गोष्ट ऐकून बेचर भगत तर भगतजी महाराजांचा सत्संग करू लागले आणि सत्संग करत करत त्यांनी दीक्षा घेतली आणि दीक्षा घेऊन नाव पडले स्वामी महापुरुष दासजी। तर बालमित्रांनो बघितले, असे होते भगतजी महाराज, साक्षात अक्षर ब्रह्म, आणि त्यांनी तर किती लोकांना ब्रह्मस्थिती प्राप्त सुद्धा करवली आहे। तर बालमित्रांनो आता आपल्याला एका ऍक्टिव्हिटी मध्ये जोडायचं आहे। ऍक्टिव्हिटी मध्ये डोळे बंद करून एका पेजवर गोल आकारात 20 ठिपके ठेवायचे आहेत। तर बालमित्रांनो पाहिले, आपल्याला तर डोळे बंद करून एका कागदावर ठिपके सुद्धा ठेवता येत नाही, परंतु भगतजी महाराजांनी तर न माप घेता कुर्ता शिवला। हा प्रसंग आहे वरताल मधील गिरधरभाईंचा। तर बालमित्रांनो, गिरधरभाईंनी संकल्प केला होता की त्यांना त्यांच्या जीवनकालमध्ये ब्राह्मी स्थिती प्राप्त करायची आहे। तर त्यांनी वचनामृत मध्ये वाचले की ब्रह्मी स्थिती प्राप्त करण्यासाठी आपल्याला एका सत्पुरुषांची गरज पडते। तर हे वाचल्यानंतर गिरधरभाई पूर्ण सत्संगात फिरले
आणि ते शोधू लागले की असे सत्पुरुष कोण असतील. तर संपूर्ण सत्संग फिरल्यानंतर त्यांना असा एकही साधू भेटला नाही की जो सत्पुरुषाच्या पदवीला प्राप्त करू शकेल. तर शेवटी त्यांनी वरताल मंदिरात जाऊन घनश्याम महाराजांसमोर तपाची माळा करायची सुरुवात केली. आणि 1-2 दिवस नाही, पूर्ण 30 दिवस त्यांनी तपाची माळा चालू ठेवली. तर त्यांचं तप पाहून घनश्याम महाराज प्रसन्न झाले आणि घनश्याम महाराजांनी त्यांना दर्शन दिले. तेव्हा गिरधरबाईंनी विचारलं की असे सत्पुरुष कोण असतील. तेव्हा घनश्याम महाराजांनी सांगितलं की असे सत्पुरुष तर भगतजी महाराज आहे. हे सांगितल्यानंतर घनश्याम महाराज तर अदृश्य होऊन गेले. तेव्हा गिरधरबाईंनी विचार केला की भगतजी महाराज तर निम्न ज्ञातीचे आहे, ते कस काय सत्पुरुष. तर त्यांनी परत 5 दिवसांसाठी तप प्रारंभ केले आणि नंतर परत घनश्याम महाराजांनी प्रगट होऊन त्यांना दर्शन दिले आणि सांगितले की भगतजी महाराजच वर्तमान काळामध्ये सत्पुरुष आहेत. आणि त्यानंतर तर त्यांनी भगतजी महाराजांचा समागम केला आणि त्यानंतर दीक्षा घेऊन त्यांचे नाव पडले साधू विज्ञानानंद स्वामी. तर पहिले बालमित्रांनो, असे होते भगतजी महाराज. अशा भगतजी महाराजांना कोटी कोटी वंदन. जुनागडमध्ये फुलदोल उत्सव साजरा करण्यात येणार होता. त्यात आचार्य रघुवीरजी महाराज हे पण येणार होते. स्वामींनी भगतजी महाराजांना सांगितलं की आपल्याला एक मोठी चांदणी बनवायची आहे. तर भगतजी महाराजांनी एकदम सुंदर चांदणी त्या उत्सवासाठी तयार केली. जे काम 10 शिंपी मिळून 60 दिवसात पूर्ण करू शकत नाही, ते काम भगतजी महाराजांनी 41 दिवसात पूर्ण केले. बाळमित्रांनो, आपण एक छोटेसे गणित करूया. 10 टेलर 60 दिवस काम करता, म्हणजे एक टेलर 600 दिवस काम करतो. पण त्याच जागेवर भगतजी महाराजांनी 41 दिवसात ते चांदणीचे काम पूर्ण केलं. याचाच अर्थ म्हणजे भगतजी महाराजांनी एका दिवसात 15 दिवसांचे काम केले होते. बाळमित्रांनो, फुलदोल म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का? हा, बरोबर, रंगपंचमी. तर बाळमित्रांनो, श्रीजी महाराज सुद्धा त्यांच्या काळी रंगपंचमीचा खेळ हा खूप उत्साहात खेळायचे. तर त्याचबद्दलचा एक प्रसंग ऐकूया आपण आपल्या साथी कार्यकरद्वारा. जय स्वामीनारायण बालमित्रांनो, मला एक गोष्ट सांगा की श्रीजी महाराजांचा सर्वात प्रिय उत्सव कोणता? हा, बरोबर, रंगपंचमी. एकदा श्रीजी महाराजांनी वरताल गावामध्ये रंगपंचमी करण्याचे आयोजन केले आणि त्याच्यासाठी जोबनपगी व इतर हरिभक्तांना तयारी करायला सांगितले. हरिभक्तांनी बैलगाडी भरून गुलाल, त्याचबरोबर पाण्याने भरलेले हौद, पिचकारी, फूल, रंगमंच, नगाडे, ढोल, ताशे सर्व तयारी झाली होती. श्रीजी महाराज व सर्व हरिभक्त दुसऱ्या दिवसाची वाट पाहत होते. सूर्योदय झाला. श्रीजी महाराज आपली नित्यविधी करून रंगमंचावर आले आणि श्रीजी महाराजांनी सांगितले की सर्वांनी 2 वृंदामध्ये विभाजित होऊन जा. एका वृंदामध्ये सर्व संत व दुसऱ्या वृंदामध्ये मी आणि सर्व हरिभक्त. त्यानंतर सर्व तयार झाले. एका टीममध्ये सर्व परमहंस आणि दुसऱ्या टीममध्ये श्रीजी महाराज आणि हरिभक्त. सर्वजण पिचकारी घेऊन, गुलाल घेऊन, रंग घेऊन तयार झाले आणि श्रीजी महाराजांनी आपल्या सोन्याच्या पिचकारीने रंग उडवला आणि रंगपंचमीला प्रारंभ झाला. सर्व संत हरिभक्तांना रंग लावत होते आणि हरिभक्तही खूप उत्साहात होते. हरिभक्तही सर्व संतांना कलर लावत होते. याच दरम्यान सुरखाचार्य नावाच्या हरिभक्ताने नित्यानंद स्वामींवर पाण्याने भरलेला घडा उलटवून दिला आणि हे सर्व दृश्य ब्रह्मानंद स्वामींनी बघितले आणि ब्रह्मानंद स्वामींनी पाण्याने भरलेला घडा सुरखाचार्यावर उलटवून दिला आणि सुरखाचार्यांच्या डोळ्यात नित्यानंद स्वामींनी गुलाल पण टाकून दिला. सुरखाचार्यांना काहीच दिसत नव्हते. हे सर्व दृश्य सोमलाल खाचर यांनी बघितले आणि त्यांनी नित्यानंद स्वामींवर परत पाण्याचा घडा ओतून दिला. अशा प्रकारे संत आणि हरिभक्त सर्वांमध्ये एकदम जोरदार पद्धतीने रंगपंचमीचा कार्यक्रम सुरू होता. आता वेळ आली श्रीजी महाराजांची. सर्व संत एकत्र झाले आणि गुलाल घेऊन श्रीजी महाराजांच्या मागे गेले. श्रीजी महाराज पळायला लागले. श्रीजी महाराज रंगमंचावर चढून गेले. श्रीजी महाराज ढाल घेऊन आपला बचाव करायला लागले आणि त्याच वेळी श्रीजी महाराज परत
पळायला लागले. भगवान स्वामीनारायण यांनी नानखाचरला इशारा केला आणि सांगितले की घोडी मागवा. घोडी येताच बरोबर नित्यानंद स्वामींनी घोडीच्या डोळ्यामध्ये पिचकारी मारून दिली. त्यानंतर घोडी परत चालली गेली. घोडीला परत मागवले आणि त्याच वेळेस अद्भुतानंद स्वामींनी घोडीच्या डोळ्यामध्ये गुलाल टाकून दिला आणि घोडी परत पळून गेली. तेव्हा श्रीजी महाराज बोलले की घोडीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घोडीला घेऊन या. त्यानंतर घोडी आली आणि श्रीजी महाराज कसे तरी घोडीवर चढले आणि श्रीजी महाराजांनी दोघं हात वरती केले आणि बोलले की संत जिंकले, संत जिंकले. आणि रंगपंचमीचा कार्यक्रम तिथेच थांबला. सर्व संत हरिभक्तांनी श्रीजी महाराजांचे हे स्वरूप आपल्या हृदयात धारण करून शांत झाले. बाळमित्रांनो, मला सांगा की अशा प्रकारच्या लीला भगवंत आणि सत्पुरुष का करतात? त्याचे कारण आहे की आपला जेव्हा अंतकाळ येतो तेव्हा आपल्याला अशा सर्व लीला आठवतात आणि त्यामुळे आपल्याला भगवंतांचे धाम प्राप्त होते. आपण सर्वांनी भगवंत आणि सत्पुरुष यांच्या लीलांचे स्मरण केले पाहिजे. जय स्वामीनारायण. पाहिले बालमित्रांनो, श्रीजी महाराजांनी सर्व हरिभक्तांना फुलदोल म्हणजेच रंगपंचमी या उत्सवाचे कशा प्रकारे लाभ दिला. तर हेच श्रीजी महाराज आणि भगतजी महाराज आज प्रमुख स्वामी महाराज आणि महंत स्वामी महाराजांद्वारे या पृथ्वीवर प्रगट आहे. तर चला बालमित्रांनो, त्यांनी केलेल्या फुलदोल उत्सवाचे आपण सर्व एका व्हिडिओद्वारे साक्षी बनूया. आई रे होरी आई रे. होरी आई रे. आई शाम बिहारी रे होरी, आई शाम बिहारी रे होरी, आई शाम बिहारी. आई रे आई रे. संसारी उतारो रंग अंतर रोड़ी दो, संसारी उतारो रंग अंतर रोड़ी दो. स्वामी हमारे अंग तम रंग ढोड़ी दो. नचाओ ए नचाओ तेम अमे नाच शू रंग ढोड़ी दो. नचाओ तेम अमे नाच शू रंग ढोड़ी दो. पट पेरावो भगवायंग अंतर ढोड़ी दो. पट पेरावो भगवांग अंतर ढोड़ी दो. स्वामी हमारे अंग तम रंग ढोड़ी दो.
जहाँ सद्गुरु खेले वसंत, जहाँ सद्गुरु खेले वसंत, परम ज्योति जहाँ साधु संत, परम ज्योति जहाँ साधु संत, जहाँ सद्गुरु खेले वसंत, परम ज्योति जहाँ साधु संत। रंग छायो रे, आनंद नो रंग छायो रे, रंग छायो रे, आनंद नो रंग छायो रे, अंग लायो संग लायो रे, उमंग नो रंग लायो रे, अंग लायो संग लायो रे, उमंग नो रंग लायो रे, रंग छायो छायो रे, आनंद नो रंग छायो रे, रंग छायो रे, आनंद नो रंग छायो रे। सूरज ने चांद अने तारलाना तेज ने कंकावटी मलई घोलो, सूरज ने चांद अने तारलाना तेज ने कंकावटी मलई घोलो, लाख लाख बासंती फुलडाना रंग ने, लाख लाख वासंती फुलडाना रंग ने भक्ति नी फोर में जबोड़ो, गमता गुलाल शो आव्यो अवसरियो लइए हिलोड़ा, गमता गुलाल शो आव्यो अवसरियो लइए हिलोड़ा। प्रगटे तारा, पगले पगले प्रगटे तारा, उत्सव ना यजवाड़ा, नैणे वेणे बरसे हरदम ब्रह्म रसनी धारा रे, ब्रह्म रसनी धारा रे, रोमे रोमे तब दर्शन थी,
दिव्य सुधा रस बरसे संगे संगे तुझ पारसना अंतर सौना हर से रे अंतर सौना हर से अंतर सौना हर से बालमित्रांनो, आज भगतजी महाराजांचा जन्मोत्सव आहे. तर चला आपण सर्वजण आपल्या हातामध्ये फूल घेऊन मंत्र पुष्पांजलीमध्ये जुळून भगतजी महाराजांना वंदना करूया. आता आपण सर्व मंत्र पुष्पांजली करूया. त्यासाठी तांदूळ व फुलं तयार ठेवू व जेव्हा समर्पयामी शब्द बोलण्यात येईल तेव्हा आपण फुलं व तांदूळ आपल्या गुरूंच्या चरण कमळात अर्पण करूया. गुणातीतोऽक्षरं ब्रह्म भगवान् पुरुषोत्तमः जनो जानन्निदं सत्यं मुच्यते भवबन्धनात्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. शोभो साधु गुणे सदा शरणने जगते अनासक्त छो शास्त्री जी गुरु योगी जी उभयनी कृपा तनु पात्र छो धारी धर्म धुरा समुद्र सरखा गंभीर ज्ञाने जछो नारायण स्वरूप दास गुणिने स्नेहे जवंदु अहो. शोभे सौम्य मुखार विंद हसतु नेयमी वर्षता वाणी चे महिमा भरी मृदुवळी धैर्ये हरी धारता योगी राज प्रमुख जी हृदयथी जेना गुणे जता बंधु संत महंत स्वामी गुरुने कल्याणकारी सदा. ओम श्री अक्षर पुरुषोत्तमाय भक्तमंडल सहिताय ब्रह्मस्वरूपाय प्रमुख स्वामी महाराजाय प्रकट ब्रह्मस्वरूपाय महंत स्वामी महाराजाय च इमं मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि. बाळमित्रांनो, आपण सर्व आपल्या घरी आता आरती प्रज्वलित करून आरतीचा लाभ घेऊया. तसेच आरतीनंतर विदाई श्लोक बोलून आजच्या आपल्या उत्सव सभेची पूर्णाहुती करूया. आता आपण भगवान आणि गुरूंचे पूजन करून आरतीत जोडूया. त्यासाठी आपण आरती प्रगटवू. विशेष नोंद, लहान बालकांना विनंती की आरती प्रगटवण्यासाठी
घरातील मोठ्या व्यक्तींची मदत घ्यावी. श्री स्वामीनारायण भगवाननी जय. जय स्वामीनारायण जय अक्षर पुरुषोत्तम, अक्षर पुरुषोत्तम जय, अक्षर पुरुषोत्तम जय, दर्शन सर्वोत्तम जय स्वामीनारायण. मुक्त अनंत सुपूजित सुंदर साकारं जय सुंदर साकारं. सर्वोपरि करुणाकर, सर्वोपरि करुणाकर, मानवतनुधारं जय स्वामीनारायण. पुरुषोत्तम परब्रह्म श्री हरि सहजानंद जय श्री हरि सहजानंद. अक्षर ब्रह्म अनादि, अक्षर ब्रह्म अनादि, गुणातीतानंद जय स्वामीनारायण. प्रकट सदा सर्वकर्ता परम मुक्तिदाता जय परम मुक्तिदाता. धर्म एकांतिक स्थापक, धर्म एकांतिक स्थापक, भक्ति परित्राता जय स्वामीनारायण. दास भाव दिव्यता सह ब्रह्म रूपे प्रीति, हो ब्रह्म रूपे प्रीति. सुरद भाव अलौकिक, सुरद भाव अलौकिक, स्थापित शुभ रीति जय स्वामीनारायण. धन्य धन्य मम जीवन तव शरणे सुफलम, हो तव शरणे सुफलम. यज्ञ पुरुष प्रवर्तित, यज्ञ पुरुष प्रवर्तित, सिद्धान्तं सुखदं जय स्वामीनारायण. जय स्वामीनारायण जय अक्षर पुरुषोत्तम, अक्षर पुरुषोत्तम जय, अक्षर पुरुषोत्तम जय, दर्शन सर्वोत्तम जय स्वामीनारायण. जय अक्षर पुरुषोत्तम जय स्वामीनारायण. गुणातीतं गुरुं प्राप्य ब्रह्मरूपं निजात्मनः विभाव्यदासभावेन स्वामिनारायणं भजे. श्रीहरिं साक्षरं सर्वदेवेश्वरं भक्तिधर्मात्मजं दिव्यरूपं परं. शान्तिदं मुक्तिदं कामदं कारणं स्वामिनारायणं नीलकण्ठं भजे. श्रीहरिं जय स्वामीनारायण.